पुणे म्हणजे दुचाकींचे शहर. पुण्यात गाड्यांशिवाय पर्यायच नाही. म्हणजे पुण्यातल्या प्रत्येक घरी 1 ते 2 टू व्हीलर असतातच, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ही परिस्थिती काही वर्षांपूर्वीची होती. असं मी म्हटलं तर आता पुणेकर स्वतःच्या दुचाकीपेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्टला जास्त प्राधान्य देत आहेत का? ते मी तुम्हाला आकडेवारीसह सांगणार आहे. पुण्यात पहिल्यांदा मेट्रो आली ती 2022 मध्ये. 6 मार्च 2022 रोजी पुण्यातल्या वनाज ते गरवारे महाविद्यालय ह्या 19 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी अंदाजे 20 ते 30 हजार दैनंदिन प्रवासी होते. त्यानंतर जसा पुणे मेट्रोचा विस्तार झाला तसतसं प्रवाशांच्या संख्येत वाढच होत गेली. 1 ऑगस्ट 2023 मध्ये फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिकचा विस्तार झाला आणि दैनंदिन प्रवाशांचा आकडा 1,10,000पर्यंत पोहोचला. त्यानंतर 6 मार्च 2024 रोजी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी असा विस्तार झाल्यावर हीच प्रवाशांची संख्या 1,30,000पर्यंत पोहोचली. यानंतर पुण्यात आली ती भूमिगत मेट्रो. 29 सप्टेंबर 2024 रोजी भूमिगत मार्गांची पूर्णता झाली आणि जिल्हा न्यायालय ते स्वारगेट असा पुणे मेट्रोचा विस्तार झाला. या विस्तारानंतर जवळपास 1.5 ते 2 लाख प्रवाशांनी पुणे मेट्रोने प्रवासाला सुरुवात केली. आज जवळपास 2.25 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करत असल्याची माहिती राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच दिली. म्हणजेच पुणे मेट्रोच्या प्रत्येक विस्तारासह दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही वाढच होत गेली आहे. त्यातही गणेशोत्सव, दिवाळी या काळात पुणे मेट्रोच्या रात्रीच्या वेळेसही पुणेकरांच्या मदतीला धावून आली आहे. यामागचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे फिडर सर्व्हिस. मेट्रो स्थानकावर उतरल्यावर तुमच्या गंतव्य ठिकाणी जायचं कसं, हा प्रश्न पुणेकरांपुढे होता. पण हळूहळू फिडर सर्व्हिसने तोही प्रश्न सोडवला. मेट्रो स्थानकापासून तुमच्या डेस्टिनेशनच्या जवळपास तुम्हाला सोडणारी ही फिडर सर्व्हिस. पुणे मेट्रोच्या अधिकृत वेबसाईटवर या फिडर बस सर्व्हिसेसचं टाइम टेबलच दिलेलं आहे. आणि शिवाय मेट्रो स्थानकाजवळही रिक्षा स्थानक सुद्धा झालेली आज पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या या प्रतिसादानंतर खराडी खडकवासला, नळ स्टॉप, माणिकबाग अशा मेट्रोच्या मार्गांनाही केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. आता एका बाजूला मेट्रो टॅक्सचा विस्तार आणि दुसऱ्या बाजूला पीएमपीएलचं सक्षम जाळं राज्यातलं आणि केंद्रातलं भाजप सरकार आखताना दिसत आहे. पुण्यात इलेक्ट्रिक बसेसचा ताफाच उभा राहत आहे. डिझेलवर चालणाऱ्या बस हद्दपार करून प्रदूषण कमी करण्याचं उद्दिष्ट सुद्धा सत्तेतल्या भाजप सरकारने ठेवलंय. या नवीन वर्षात या बसेसची एकूण संख्या 4,000 नेण्याचंही लक्ष्य आहे आणि या विस्ताराबरोबरच पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न 4 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचाही पीएमपीचा निर्धार आहे. आणि याशिवाय नवीन वर्षात पुणेकरांना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख मार्गांवर डबल डेकर बस धावताना देखील दिसणार आहे. या सगळ्यामुळे पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे सक्षम जाळे तयार होत आहे आणि पुणेकरांचा या पब्लिक ट्रान्सपोर्टकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलत चाललाय. याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टला 31 डिसेंबरला पुणेकरांनी दिलेली पसंती. 1 जानेवारी 2026च्या दिवशी तर तब्बल 2,55,000 प्रवाशांनी पुणे मेट्रोने प्रवास केलाय. पुण्यातील महिला असो, नोकरदार, उच्च शिक्षित, उच्च पदस्थ लोक सुद्धा आज पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे नाही म्हटलं तरी राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असल्यामुळे या विकास कामांना मंजुरी मिळून ते लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्याचं प्रमाण आता वाढलंय. तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट किती फ्रिक्वेंटली वापरता, कमेंट करून नक्की सांगा.